माफ करा, रासकर साहेब काहीतरी पावभाजीची व्यवस्था बघायला गेले, तोपर्यंत माझ्याकडे चार्ज दिलाय. रामायणातील हळव्या पर्वाला जिथे सुरुवात झाली ते प्रसंग श्री गदी माडगुळकरांनी गीत स्वरूपात मांडले. असे गीत सादर करीत आहे आपले ज्येष्ठ श्री गुरव कुशलव रामायण गाते. श्री राम प्रभु ऐकती, स्वाये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. रामायणातून आपण बाहेर पडूया. 1960च्या दशकात पाश्चात्य कला संस्कृतीचे दर्शन हिंदी चित्रपटातून दिसू लागले. प्रेम हा आशय घेऊन अनेक चित्रपट आले, प्रबोधन करणारी गाणी आली. असे सुपरहिट गाणे सादर करीत आहेत सौ निकिता परब. गीत आहे बाबूजी धीरे. आता पुन्हा एकदा श्रीरामांच्या अयोध्या आगमनावर आधारित गीत गाण्यासाठी येत आहेत आपल्या श्रीमती अंबुताई कडगावकर, आजी सोनिया दिनू. आजी सोनिया का दिनू, वर्ष अमृताचा घनू. आजी सोनिया का दिनू, आजी सूरत दिखे खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. सैंडल बाकी साड़ी, नैनों में गजरा, होठों पे लाली, कंगन कान में वाली, नैनों में गजरा, होठों पे लाली, नखरे बड़े मोटे मोटे. दर्शन छोटे, दर्शन छोटे, सूरत दिल के खोटे, नाम बड़े दर्शन छोटे, दर्शन छोटे. सूरत दिल के खोटे, नाम बड़े दर्शन छोटे, दर्शन छोटे. सूरत दिल के खोटे, नाम बड़े दर्शन छोटे, दर्शन
उतारुण्य तुझ बेभाम जगचा अंकाचा एकम दाम उतारुण्य तुझ बेभाम जगचा अंकाचा एकम दाम अतिशय सुंदर परफॉर्मन्स दोन्ही ग्रुपने दोन्ही वेळा केला. बघा मी खरंच यांचं कौतुक करतो. कौतुक अशासाठी त्या पहिल्या म्हणत होत्या आम्हाला नातवंड येतो जेवण, आमच्या सुना कामावर जातात, नातवंडांना सांभाळायचं, जेवण करायचं, आटवायचं आणि यायचं. तरी पण यांनी एक हिंमत दाखवली. रात्री सगळं आटपून 10 वाजता यायच्या
आणि 11-12 वाजेपर्यंत त्या प्रॅक्टिस करायच्या. परत घरी जाऊन सकाळी उठून त्यांचा कार्यक्रम. आज ते 15 दिवस त्यांनी मेहनत घेतली. मी खरोखर तुमचं सर्वांचं कौतुक करतो. मी आशा आर्या म्हणून बोलत आहे, सरस्वती गणेश पांडे. आज मला ह्या नागरिकाने जे दिलेलं आहे ते आयुष्यात मला मिळणार नाही कधी, एवढे मला दिलेलं आहे. माझ्या गावाचा रड. आता मी जरा एक कडवं बोलते. बोला बोला. पंढरीनाथा पंढरीनाथा जड करी आता, पंढरीनाथा जड करी आता, विनविते रखुमाई विठ्ठला, विनविते रखुमाई विठ्ठला, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, कळसे झळके वरी तुकयाचा, कळस झळके वरी तुकयाचा, याच मंदिरी आलो आपण, याच मंदिरी आलो आपण, प्रपंच करण्या भक्त जनार्दन, प्रपंच करण्या भक्त जनार्दन. एवढंच. हा या वयात केलेला हा प्रयत्न पांढऱ्याजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या वयात उत्साह येतो. मागे पण पांग्याजींनी ते 2 शब्द या ठिकाणी येऊन बोलले होते, ते सर्वांच्या मनामध्ये आजही असतील. आजही त्यांनी कार्यक्रमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जे एक पद गायलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. यालाच म्हणतात कॉन्फिडन्स, आणि तो कॉन्फिडन्स या वयामध्ये मी दाखवला. आम्ही त्यांना त्रिवार वंदन करतो. हर दिन जैसा दिन निकला है, हर दिन जैसा, पर आज का दिन कुछ खास है, कुछ अपना सा एहसास है, क्योंकि आज हमारे अशर्य ज्येष्ठ नागरिक संघ का पहला वर्धापन दिन है. नमस्कार मित्रांनो, आशा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. मी हा लेख तुमच्यासाठीच खास घेऊन आलो. मला आवडल्याबद्दल तुमच्याबरोबर शेअर करावं. आपल्या लहानपणी, आपल्या तरुणपणी, कॉलेजच्या जीवनात मनोरंजनाची साधनं काही वेगळीच होती आणि आताची वेगळी आहे. तर त्यावेळची मनोरंजनाची साधनं आणि आताची, हे मी तुमच्या समोर एक लेख वाचून दाखवणार आहे. तुम्हाला नक्कीच मागच्या आठवणीला उजळणी मिळणार आहे. सारे सारे निघून गेले, कही दूर कही दूर. लता तर नाहीच, आशा आता गात नाही. भीमसेन कुमारचे सूर हरवले. शिवकुमार, हरिप्रसाद हे आता केव्हा तेरले. आर.डी. लक्ष्मी प्यारे शांत झाले. कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाही. प्राण कादर खानची दादागिरी आता संपली आहे. अभिताभी आता फायटिंग करत नाही. रेखा, हेमा, जिन्नत साऱ्यांचं सौंदर्य संपून गेले. अटलजींचं उगवतं हिंदी, बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची गर्जना, इंदीवरच्या त्या गाजलेल्या मैफिली, जगजीत मेहंदींचा दर्दभरा आवाज, रफी किशोरची हृदयातील साथ, मुकेशचं कारुण्य, मन्नाड्यांचा पहाडी सूर, सारे सारे काही दूर गेले. काही दूर काही दूर. रेशमांची ताणी विरून गेली आहे. तलची मलमल विरून गेली आहे. पुलंचं मुश्किलपणे गोष्टी सांगणे, बापट विदा पाडगावकरांचं कविता ऐकवणे, शंकर पाटलांच्या गावरान गप्पा व दमांची मिराजदारी संपली आहे. हृदयनाथ ग्रेच्या अविस्मरणीय मैफिली, पल्लेदार समान आणि जिवंत झालेला काशीनाथ घाणेकरांचा संभाजी, कडक शिस्तप्रिय तरी प्रेमळ हवासा वाटणारा सतीश दुभाषींचा प्राध्यापक आणि भक्ती बर्वेंची ती फुलराणी,
नंदू भेडेंनी जिवंत केलेला पुलंचा 3 पैशाचा तमाशा, डॉक्टर आगाशेंचा घाशीराम कोतवाल, विजयाबाईची हमीदाबाईची कोठी व बॅरिस्टर, जब्बारांची अशी पाखरं येती आणि सिंहासन, जब्बारांची अशी पाखरं येती आणि सिंहासन, सिंहासन मधील लाखो भटांची जुगलबंदी, सामना मधली लागो फुलेंची आतिषबाजी, पुरुष मधला राकट नाना, चिमनराव प्रभाळकर आणि गुंड्याभाऊ कर्वे, गजऱ्यातील आपटे प्रतिभा आणि प्रतिमाची सुहासिनी मुळगावकर, आकाश नंदनचा ज्ञानदीप, तबस्सुमचं फूल किले हे गुलशन गुलशन, आवाज की दुनिया का दोस्त, अमीन सयानीचा दर बुधवारचा, आज पहिली प्रधान परे म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज, रविवारचा विविध भारतीवरचा एस कुमार का फिल्मी मुकद्दमा आणि रेडिओ सिलोनवरचा सैगलचा समारोह, दर 1 तारखेला न चुकता म्हणणारं किशोरचं दिन है सुहाना, आज पहिली तारीख आहे म्हणून आठवण करून देणं, सुशील जोशींचा या कानात प्राण आणून ऐकलेला क्रिकेटचा आखो देखा हाल आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघितलेली 1983 वर्ल्ड कपची फायनल करून पाहिलेली मिठूंची हाऊसफुल पिक्चर, जिनतची कुर्बानी, अमिताभ बच्चनचा दोस्ताना, धर्मेंद्रचा ओरिजिनल 2.5 किलो का हात, जितेंद्र श्रीदेवीच्या अचरट विनोद, अमजद खान आणि शक्ती कपूरची विचित्र विनोदी विलनगिरी, राजेश खन्नांचा रोमांटिक अंदाज, थिएटर मधली 20 आठवडे ओझळणारी गर्दी, ब्लॅक मध्ये तिकीट घेताना केलेली मारामारी, सर्व काही आता इतिहास जमा होऊन गेले. आठवणीच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेले. ऊर फाटेसवर धावून फर्स्ट पाहणे नाही, आता 1760 चॅनल वरून 24 तास सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतात. पण यामध्ये आताची ती पूर्वीची हुरहुर राहिलेली नाही. फेसबुक, व्हॉट्सअप, SMS आणि मोबाईलच्या जमान्यात टेलिफोनची गंमत नाही. तासन तास बिल्डिंग खाली उभं राहून वाट पाहणं नाही. मनातलं कळवण्यासाठी रात्र जागून पत्र लिहिणं नाही. सेकंदात फेसबुकवर अपडेट होण्याच्या जमान्यात पत्राची वाट पाहण्याची आतुरता आणि मज्जा नाही. हातातून निष्ठून गेलेल्या वाळूच्या कणांसारखं हे सारं केव्हा निष्ठून गेलं उंचळीतून खरं तर कळलंही नाही. पण आयुष्याच्या उत्तरात सारं आठवताना खुदकन असतो. भूतकाळाच्या इंडोळ्यावर कितीतरी काळ झुलत राहतो. खरंच तो काळ किती सुंदर होता. सारं काही साधं सरळ आणि सोपं होतं. यंत्र आणि माणसं सुद्धा आता माणसाचीच यत्न झाली आहेत आणि यंत्र माणसासारखा वागू लागलं. प्रेम, स्नेह, जिव्हाळा हे शब्द आता फक्त शब्दकोशातच सापडतात. तरीही तुमच्यासारखी जुनी मित्रमंडळी भेटली की तेवढ्यापुरते जिवंत होतात. सारे निघून गेले, काही दूर. आपल्याच पिढीला हे अनमोल क्षण उपभोगता आले. देवा, आम्ही तुझे सदैव ऋणी राहू, सदैव ऋणी राहू. धन्यवाद. एकदम जुन्या काळात फिरवूनच आणलं, वाचून नाही, आपल्याला फिरवून आणलं जाधव सरांनी. खरोखर उत्कृष्ट असं जे जुने अनुभव आहेत त्यांनी कथन केले आणि आपल्याला असं वाटलं की आपण एकदम कुठेतरी जुन्या जमान्यातून जात आहोत आणि चालत आता परत नवीन जमान्यात आलो आहोत. तो इधर से कुछ पैसा वैसा मिलेगा शायद, लगता है पैसा डॉलर बिलर सब मिलेगा. चल बहुत कड़की है. चल वसूल कर दे. पैसा 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 जल्दी जल्दी दे दो. पैसा 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 डॉलर बिलर है रे, बहुत डॉलर है. दे दो. अरे वाह, एकदम दिलदार है ये लोग. अशर का सब लोग दिलदार है. इधर कुछ नहीं है.
अरे रे 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 कैसे? दे दो पैसा दो पैसा पैसा पैसा। अरे अमेरिका जाने का है, दे दो। वाह, ये डॉलर डॉलर डॉलर, वेरी गुड। बाप रे। शाबाश। अरे फिर क्या डॉलर 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 के पास तुम लोग आते हैं। क्यों? अच्छा में रहने का है ना? हाँ, कुछ प्रॉब्लम है तो हम लोग को ही बुलाएगा फिर। पैसा लेके दो। क्यों? बचाओ बचाओ। कोई नहीं आने वाले, हम लोग ही है सब बचाने वाले। दे दो हम लोग ही आने वाले बचाने वाले। बचाओ बचाओ करके हम लोग आएंगे बाद में, फिर हम लोग को बोलेंगे विद्या भाई निक्की भाई किधर है? फिर ऐसा अब ये ना तेरा बैग में रख, तो ये लोग वापस लेंगे। भरोसा नहीं इन लोग का। रख रख रख, डॉलर है डॉलर। अशोक के लोग बहुत दिलदार है एकदम। हाँ ना, देख डॉलर भी दिया, पैसा भी दिया, और ये कुछ तो है दूसरा करेंसी भी। हाँ, अच्छा, तो हम लोग जाएंगे अमेरिका। पहला अमेरिका जाएंगे। और कैसे जाएंगे? वो अमेरिका ना बोट से, क्योंकि हम लोग के पास वीजा नहीं है, पासपोर्ट नहीं है, क्या करेंगे ना। तो पहले लोग जाते थे ना बोट से, वैसे हम लोग बोट से जाएंगे। लेकिन बोट में बहुत डॉलर लगेगा। नहीं रे, कम है रे। नहीं। एक काम करेंगे, हाँ, बोल। थोड़ा टाइम तू बैठ, थोड़ा टाइम मैं डुबकी मार के आती हूँ। हाँ, ऐसा करेंगे। ये डुबकी मार के आएंगे ना, इसको स्विमिंग नहीं आता है, डुबकी मारेगा तो उधर ही जाएगा। अच्छा है, मैं अकेली जाऊंगी। नहीं मैं आएगी पीछे पीछे। कैसा भूत हो गया? मारते मारते आएगी। डुबकी पो के। अच्छा। फिर उधर से किधर जाएंगे हम लोग? उधर से दुबई जाएंगे। दुबई लालपरी से हम लोग एक दिन में अमेरिका जाने वाले। कोई गया आप में से अमेरिका? एक दिन में हम लोग जाएंगे, वो भी बोट से। वो भी बोट से। हाँ, फिर बाद में जाएंगे दुबई। दुबई जाके क्या? लालपरी से जाएंगे। लालपरी मालूम है ना आप लोग को कैसा आता है? हाँ, बहुत ठंडा ठंडा, पसीना ठंडा आता है लालपरी में। मस्त एकदम। अब मेकअप एकदम मेकअप करने की जरूरत जरूरत ऐसा नहीं खिड़की है। खोलने का पूरा हवा आता है। हवा एकदम फर्स्ट क्लास, बहुत ठंडा ठंडा, कूल कूल हाँ। एकदम। हाँ। फिर उधर दुबई में पहुंचेंगे ना, फिर उधर क्या खाएंगे? उधर ना मैं तो चॉकलेट खाएंगे। चॉकलेट खाएंगे। मस्त, उधर भी चॉकलेट फेमस है, मालूम है? मेरे को चॉकलेट विकलेट नहीं बनता, डायबिटीज है ना। हाँ, इसको डायबिटीज है। हाँ, मैं वड़ा पाव खाऊंगी। वड़ा पाव चलता है डायबिटीज को। हाँ, वड़ा पाव चलता है डायबिटीज को। हाँ। अच्छा चलता है। फिर फिर क्या खाएंगे? मैं ना पानी पूरी। हाँ, फिर उधर वो मिलता है। पसीना रहता है ना लाल परी का। अरे उधर बाप पानी रे। पूरी एकदम मीठा रहता है, मालूम है? एकदम हाँ। टेस्टी। लाल अरे परी का बाप पानी रे। वाला एक स्टॉल है उधर दुबई में, उधर ही पानी पूरी खाने का। अरे बाप बाकी किधर रे। नहीं, एकदम मस्त रहता है। हाँ। हाँ, उधर जाएंगे हम लोग। मैं नहीं खाऊंगी वो पानी पूरी। क्यों? पसीना क्या रहता है ना। अरे एकदम टेस्ट आता है रे। अरे क्या? फिर उधर से मेरे किधर को ना जाएंगे? चाइना जाने का था। देखो सब लोग चाइना उधर बैन करे और ये चाइना जा रहे। नहीं मेरे को चैंगचुंग खाने का चाइना जाके। मालूम है तेरे को चांगचुंग क्या रहता है? वही देखने का है। हाँ, देखो चांगचुंग मालूम हाँ। रहता है ना, क्या कॉकरोच, छिपकली, हाँ। खराब मरते हैं ना, उसके हाँ। बाद में जो कीड़े पड़ते हैं ना, हाँ। वो रहता है चांगचुंग। नहीं इसलिए टेस्टी नहीं खाने का है। नहीं, तो क्या खाने का है फिर? तू बोलेगी उधर चलेगी। अच्छा, तो हम लोग ना इसे जो चाइना नहीं, दुबई नहीं, चाइना क्या बोलते हैं, अमेरिका भी नहीं। हाँ। हम लोग अपना देश अच्छा है, मेरा इंडिया। मेरा हाँ? इंडिया, मेरा बराबर। इंडिया में ठंडा जाने का है ना, कम पैसे में तो खंडाला जा सकते हैं। चलो बोल। जाएंगे। आएगा चल सुना। आती क्या खंडाला, क्या करूं आके मैं खंडाला। नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या। चला आता तर आशीर्वादांना काही प्रॉब्लेमच नाही. कोणाला काय प्रॉब्लेम असेल ना तर मिलो इन भाई लोगों से. अपना प्रॉब्लेम है ना चुटकी में छूट जाएगा. क्या बात है, सही है ना. चला तर आता एक होऊन जाऊ एक धमाल मस्तीचं गाणं हे घेऊन आहेत अशा राहण्याचे ज्येष्ठ नागरिक आपल्या समोर. उशीर झाला बोलली खरी नोट 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 याच यायचं टेन्शन सगळं काही संपून गेलं आता मिळते पेन्शन. काम को भूल जाने का सबको कहने का मस्त में रहने का रे बाबा मस्त में रहने का मस्त में रहने का रे बाबा मस्त में रहने का.
इस्त्री बुटाला पॉलिश, शर्टाला इस्त्री बुटाला पॉलिश, सगळं आता बंद आहे. आपलं गाणं आपणच गायचं, आपलं गाणं आपणच गायचं, हाच आता छंद आहे. कोण काय बोलेल नाही सोचणे का, कोण काय बोलेल नाही सोचणे का, मस्त में रहने का रे बाबा, मस्त में रहने का, मस्त में रहने का रे बाबा, मस्त में रहने का. त्यांना येऊ दे, त्यांना येऊ दे. जीन्स आणि टॉप घालून फिरायला जायचं, जीन्स आणि टॉप घालून फिरायला जायचं, मैत्रिणींबरोबर भटकून यायचं, नवऱ्याला घेऊन डेटवर जायचं, नवऱ्याला घेऊन डेटवर जायचं, कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करायचं. करवा चौथ, वट पौर्णिमा भूल जाने का, मस्त में रहने का यारो, मस्त में रहने का, मस्त में रहने का रे बाबा, मस्त में रहने का. कधीतरी बायको बरोबर फिरायला जायचं, कधीतरी बायको बरोबर फिरायला जायचं, एक वेळ दोघांत आईस्क्रीम खायचं, कधीतरी मित्रासोबत बसायचं, कधीतरी मित्रासोबत बसायचं, एक वेळ घेऊन इंग्लिश झाडायचं. कसंही वागा, कसंही वागा, पण बीपी की बोली नहीं बोलने का. मस्त में रहने का रे बाबा, मस्त में रहने का, मस्त में रहने का रे बाबा, मस्त में रहने का. गोल गोल राम राम तुम्ही थांबा तिथे, तुम्ही लेखामध्ये काय म्हणतात हे काय तिकडे आवडला मुंबईच्या किनारी अगं मार्चिन कली हल्ल्यान गुपी कथल जाऊ बाजारी. फोटो काढत मी हाय कोली सोडिल्या डोलीर मुंबईच्या किनारी अगं मार्चिन कोली हल्ल्यान गोली कथल जाऊ बाजारी. बाजारी लोकांच्या नजरा पटिंग तुझ्यावरी चला ग पारू कथेची नजरा चल जाऊ बाजारी. वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पटिंग तुझ्यावरी चला ग पारू कथेची नजरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू बाजारची तयारी सर्ग्याची टोपली मातावर घेऊन मी तुझ्या बाजारी.